नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. कारण की मंडळी आता मी आलेलो आहे उत्तराखंडामध्ये मी 4 धाम करण्याचा आमचा बेत होता. 4 धामचं दर्शन व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे आणि 4 धामचं मी ब्लॉग नाही केलं, फक्त केदारनाथचं केलेलं आहे. नक्कीच माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर ते मी पोस्ट केलेलं आहे, तुम्ही नक्कीच ते चेक करा आणि नक्कीच त्या ब्लॉगला पण व्हिजिट करा. आता मी आलेलो आहे बद्रीनाथचं पण दर्शन झालेलं आहे, पण काही कारणामुळे बद्रीनाथचा ब्लॉग मला बनवता नाही आला, मी नाही केला. पण आता मी इथून चाललो आहे मानागावला, जो की इंडियाचा पहिला गाव आहे, इंडियाज फर्स्ट विलेज. आता मी चाललो आहे मानागावला. तर बघूया मानागावमध्ये खूप रहस्यमय गोष्टी आहेत, खूप ऐतिहासिक गोष्टी आहेत. सर्व गोष्टी बघूया कशा आहेत. तर आता मी जेवण करून घेतो आणि लगेच मानागावला निघतो. तर कंटिन्यू करा ब्लॉग आणि कसं वाटणार तुम्हाला मानागाव नक्कीच सांगा आणि कमेंट करून तुमचं मत आणि तुमचं जे असेल ते नक्की सांगा. थँक्यू. तर मंडळी आता निघालेलो होतो आम्ही मानागावला जायला आणि मानागावला जायसाठी तुम्ही जर कुठली गाडी घेऊन आलात, बस वगैरे कुठली, तरी तुम्हाला इथनं बुलेरो घेऊन यायला. ही गाडी जी असते तुम्हाला दिसते समोर बुलेरो, याच गाडी जाते तिथून मानागावला. आणि मानागावला जाण्यासाठी प्रत्येकी फक्त तिथे सोडण्यासाठी पर हेड प्रति व्यक्ती चार्जेस 50 रुपये घेतले जातात. आता आमचे मेंबर्स मी ते या ठिकाणी बसलेले आहेत मानागावला जाण्यासाठी. आता हे निघत आहेत. तर गाईज फायनली आता आम्ही निघालेलो आहोत मानागावला जाण्यासाठी. ही गाडी आहे आमची. तर मंडळी केलं आहे आता मी मानागावामध्ये एंट्री. छोट्याशा गल्लीपासून सुरुवात झालेली आहे गावाची आणि खूप पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत त्या गावामध्ये फिरण्यासाठी. खरं कस नाही एवढे. तर गाईज समोर तुम्ही जी आपण आता गुफा बघणार आहोत, त्याच गुफेमध्ये श्री गणेशजींनी ऋषी मुनींसोबत वेद आणि महाभारत लिहिलं होतं. स्वतःच्या दंताने त्याने त्या ठिकाणी वेद आणि महाभारत लिहिलं होतं सलग 10 दिवस. तर बघूया कशी आहे गणेशजींची गुफा. या ठिकाणी आपलं महाभारत आणि वेद पुराण सर्व लिहिलं गेलेले आहेत. तर मंडळी इथे बघू शकता तुम्ही पुराण एवं महाभारत का लेखन स्थल श्री गणेश गुफा. या ठिकाणी श्री गणेशजींनी महाभारत आणि पुराण वेद हे लिहिले होते. तर चला या गुफेचं दर्शन घेऊयात. जेवढे भक्त बद्रीनाथला दर्शन आले ते आवर्जून या ठिकाणी मानागावला व्हिजिट देतात. आता मानागावचा एक मेंबर तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी महेश मेसी. आता आम्ही मानागावमध्ये सरस्वती नदीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे आणि सरस्वतीचं नदीचं दर्शन केवळ आणि केवळ फक्त मानागावमधून घेतलं जातं. बघू शकता तुम्ही समोरच. ज्या ठिकाणी सरस्वती नदी निघून ती सीधा पातालमध्ये जाते. कारण की जेव्हा श्री गणेश महाभारत लिहित होते तेव्हा नदीचा खूप आवाज असल्यामुळे त्यांना लिहायला जमत नव्हतं. जेव्हा ऋषी त्यांना सांगत होते एका महाभारत लिहित असताना तेव्हा त्यांना आवाज येत नव्हता ऋषींचा नीट, कारण की नदीचा हा आवाजामुळे त्यांना लिहायला प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे श्री गणेशांनी त्यांना श्राप दिला की तू आता पृथ्वीवर थांबणार नाही आणि तू सीधा पातालमध्ये जाणार. इथून सरस्वती नदी सीधा पातालमध्ये जाते. इथून तिचं दर्शन नंतर कुठेच होत नाही, फक्त मानागावमध्ये या ठिकाणीच होतं. गाईज माणगावातील या ठिकाणावरूनच
5 पांडव स्वर्गाकडे गेलेले त्यांचे स्टॅच्यू स्वरूपात वर्णन केलेलं आहे. आसवार मंडळी, आता इंडियाच्या फर्स्ट शॉपला पोचलेलो आहे मी. हे बघा, फर्स्ट शॉप ऑफ इंडिया माना गावमध्ये भारत की पहिली दुकान माना गावातली. च्या पुढे आपला इंडिया एंड होतोय. भाई कशी काय सगळं मारतात काय सांग किती घ्यायला नको भाई. इंडियाचे पहिल्या इंडिया ना. क्या नाम है तुम्हारा? नाम बता वीडियो में बता. बहुत बढ़िया नाम है, अंशुल नाम है तेरा. बहुत बढ़िया नाम है गाइस. हमारे साथ अभी अंशुल है. देखो कैसा लग रहा है नटखट. ये कौन है? दादी है तुम्हारी? दादी माँ है? नटखट दादी माँ से प्यार करता है ना? नटखट का नहीं है. दादी माँ से प्यार करते है कि नहीं करता? फ्रेंडशिप करते है कि मेरे साथ फ्रेंडशिप कर. शेक हैंड. जाऊँ क्या अभी? मैं जाऊँ? मैं जा रहा हूँ अभी महाराष्ट्र जा रहा हूँ. महाराष्ट्र आएगा क्या तू? हाँ नहीं आएगा. गर्मी से मरेंगे बोला. गर्मी से मरेंगे. गर्मी बहुत गर्मी होती है उधर. हम नहीं आएंगे. गाँव बहुत बढ़िया है लेकिन तुम्हारा माना गाँव बहुत बढ़िया है. अच्छा है ना. बहुत बढ़िया. वो तुम उससे भी बड़े हो. सुख शांत है हमारे यहाँ. शांति है, सुकून है. शांति है, सुकून है, शुद्ध हवा, शुद्ध पानी. महेश त्याला घेऊन जायचं का? इंडिया ही है यही पे. हमारा फर्स्ट गांव से क्यों जाएंगे हम? हाँ फर्स्ट गाँव से क्यों जाएंगे? फर्स्ट गांव से. चलो बाबू बाय यस हो जाएंगे. बाय 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 कर बाय बाय कर. बाय दोस्त. एक इसका दोस्त. तर मंडळी झालेलं आहे पूर्ण मानागाव एक्सप्लोअर करून आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या हॉटेलकडे. तर कसं वाटलं तुम्हाला मानागाव आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, गुड बाय, काळजी घ्या.